आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. महापालिका संपली, जिल्हा परिषद संपलं. जिल्हा परिषद सत्ता स्थापन करण्यासंदर्भातल्या हालचाली जोरात सुरू असतानाच आता येत्या 4-5 दिवसात गोकुळचं बिगुल वाजणार हे नक्की आहे. कोणत्याही परिस्थितीत गोकुळची निवडणूक आता जाहीर होईल आणि शड्डू निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आमदार सतेज पाटील यांनी मारलेला आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं गोकुळची निवडणूक लढवली जाणार अशी घोषणाच त्यांनी केलेली आहे. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता वाटपावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. काही जण निश्चितपणे या निवडणुकीतील उट्टे, या निवडणुकीतील राग गोकुळमध्ये काढणार हे निश्चित झाल्यामुळंच आमदार सतेज पाटील यांनी आपण ही निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आहे. त्यामुळं या निवडणुकीत रंगत येणार हे नक्की आहे. खरं तर 5 जागा वाढवल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल का, बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होतील का, हा सध्याचा जरी प्रश्न असला तरी त्याला अजून वेळ आहे. त्यामुळं ते काय का होईना, पण आता मात्र आमदार सतेज पाटील यांनी शड्डू ठोकल्यामुळं महायुतीसुद्धा आता निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागलेलं आहे. सध्या सतेज पाटील यांच्याकडे बाबासाहेब चौगले, बयाज शेळके, अंजना रेडेकर यांच्याशिवाय अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील चोळेकर, प्रकाश पाटील असे संचालक आहेत. महायुतीची सत्ता आहे असं फक्त म्हटलं जातं गोकुळवर, पण प्रत्यक्षात सत्ता सध्या तरी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांची आहे. कारण सत्ताधारी आहेत जसं मंत्री हसन मुश्रीफ, तसंच आमदार सतेज पाटीलसुद्धा सत्तेत आहेत. यामुळे आता थेट महायुतीची सत्ता येणार की पुन्हा असंच राहणार याचा फैसला मेमध्ये नक्की होणार किंवा त्यापूर्वी होईल. लढाई झाल्यानंतर, सुरुवात झाल्यानंतर तो फैसला होईल. सध्या तरी या गोकुळवर ना महायुतीची सत्ता आहे ना महाविकास आघाडीची, दोघांची सत्ता आहे हे नक्की आहे. त्या दृष्टीनं सध्या जी काय कारभार सुरू आहे तो कारभार एका महायुतीचा नाही हे नक्की आहे. त्यामुळं आता मंत्री मुश्रीफ नेमकं काय करणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण मित्र सतेज पाटील आहेत, त्यांच्या मदतीनंच किंवा त्यांच्या पुढाकारानं गोकुळवर सत्ता मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील आणि विनय कोरेंची आली. त्यामुळं आता मात्र 5 वर्षात राजकारण पूर्ण बदललं. महायुतीच्या पूर्ण छायेखाली मंत्री मुश्रीफ आता गेलेले आहेत. विनय कोरे तर पहिल्यापासूनच महायुतीसोबत आहेत. त्यामुळं आता सतेज पाटील यांना सोबत घेणं त्यांना काही प्रमाणात शक्य नाही. कारण आता ही दोरी जी आहे ना ते कोल्हापुरात राहिलीच नाहीत. ही दोर आता मुंबईत पोचलेल्या आणि मुंबईच्या आदेशानुसार कोल्हापुरातल्या महायुतीच्या हालचाली होणार आहेत. मुंबईत कोण तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगतील तेच गोकुळमध्ये होणार आहे. त्यामुळं इथं स्थानिक पातळीवर आम्ही हे करू, आम्ही ते करू जरी नेते म्हणत असले तरी अंतिम निर्णय हा गोकुळचा कोणत्याही परिस्थितीत मुंबईत होणार आहे. त्याची झलक आपल्याला गोकुळच्या चेअरमन निवडणुकीत बघायला मिळालेली आहे. आता तर गोकुळची निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे नेतेच ठरवणार की महायुतीच्या माध्यमातून थेट लढवायची की अन्य काही प्रमाणासोबत घेऊन लढवायची, निवडणूक लढवायची का बिनविरोध करायची. कारण बिनविरोध करण्यासाठी सुद्धा संधी भरपूर आहे. कारण जागा भरपूर आहेत, नेते 23, जागा 25 अशी अवस्था आहे. त्यामुळं ठरवलंच तर बिनविरोध ही निवडणूक होऊ शकते. पण कोणत्याही परिस्थितीत जर आमदार सतेज पाटील यांना सत्तेबाहेर ठेवण्याचा निर्धार महाडिक गटाने केला तर मात्र निवडणूक नक्की लागणार आहे.
कारण सध्या तरी महाडिक गटाला बाजूला ठेवून गोकुळची सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली एकीकडे सुरू असताना तोच राग निश्चितपणे महाडिक गट करणार की आम्हाला बाजूला ठेवून गोकुळवर कोणी सत्ता स्थापन करत असेल तर ते आम्हाला कसं चालेल. कारण महाडिक गटाची सध्या तरी भाजपमध्ये नक्की मोठी ताकद आहे, महायुतीत ताकद आहे आणि हीच ताकद ते गोकुळच्या निवडणुकीत निश्चित वापरणार. कारण गोकुळ आणि महाडिक गट यांचं ऋणानुबंध काय आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. 25 वर्षे महाडिकांची, माजी आमदार महादेवराव महाडिकांची गोकुळवर सत्ता होती आणि ती पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न निश्चितपणे होणार. फक्त महायुतीच्या झेंड्याखाली महाडिक गटाची सत्ता नको हे म्हणणाऱ्यांची संख्या निश्चितपणे वाढणार आहे. महायुतीची सत्ता हवी पण महाडिकांची सत्ता नको असं म्हणणाऱ्यांची संख्या निश्चितपणे वाढणार आहे आणि यातूनच ही गोकुळची निवडणूक लागण्याची चिन्ह अधिक आहेत. मग कोणाला किती जागा हा प्रश्न येईल. प्रत्येक नेत्याला जागा हवी आहे. अशावेळी प्रत्येक नेत्याचं समाधान होणार का. सगळ्यात महत्त्वाचं माजी खासदार संजय मंडलिक यांचं काय करणार. गेल्या 2 निवडणुकीत त्यांना एकाकी पाडण्यात आलं, गोकुळच्या निवडणुकीत सुद्धा त्यांना एकाकी पाडलं जाणार का. ते जर एकाकी पडले तर निश्चितपणे सतेज पाटील यांच्यासोबत ते जाणार आणि प्रबळ विरोधी लढाई निश्चितपणे होणार. कारण आत्ता जे महायुतीत नाराज आहेत ते सगळे सतेज पाटील यांच्यासोबत येणार हे नक्की आहे. त्यांना घेण्यासाठी आमदार सतेज पाटील प्रयत्न करणार हे सुद्धा नक्की आहे. त्यामुळं अजून नाराज कोण आहे, आपल्यासोबत कोण येतील याचा अंदाज नाही, पण महिन्याभरात हा अंदाज येईल. जसं महापालिकेत प्रबळ विरोधी पक्षनेता किंवा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका आहे, महाविकास आघाडीची भूमिका आहे, तीच भूमिका आता जिल्हा परिषदेतसुद्धा महाविकास आघाडीची असणार आहे आणि तीच भूमिका आता गोकुळमध्ये असणार का याचा फैसला महिन्याभरात निश्चित होईल. म्हणजे सत्ताधारी म्हणून जाणार, प्रबळ विरोधी म्हणून जाणार. म्हणजे सत्ताधारी म्हणजे महायुती आणि महाविकास दोघांचं मिळून सत्ता पुन्हा येणार की प्रबळ विरोधी गट म्हणून महाविकास आघाडी तिथं बसणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील या दोघांची मूठ आता आवळलेली आहे. दोघं निवडणुकीत उतरणार हे नक्की आहे. त्यांना सोबत संजय मंडलिकांची मिळणार का, KP पाटलांची मिळणार का, AY पाटलांची मिळणार का किंवा अन्य कोणाची मिळणार का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण हे सगळं होत असताना ज्याच्याकडे ठराव त्याची ताकद जास्त आहे आणि ठरावधारकच अधिक जर मिळाले तरच ती लढाई जोरदार होणार आहे. त्यामुळे आत्ता सध्या सुरू आहे ठरावधारकांची मनमानी, म्हणजे मन सांभाळण्याचं. कारण गेल्या निवडणुकीत 3800 सदस्य होते, आता ही संख्या 5400 झालेली आहे. 2000 जवळजवळ सभासद वाढलेत आणि हे वाढलेले सभासद हे अधिकाधिक आमदार सतेज पाटील यांचे आहेत. त्यामुळं त्यांचं आव्हान निश्चितच मोठं आहे, त्यांची ताकद मोठी आहे. सहज महायुती जिंकेल असं चित्र नाही, कारण वाढलेले सभासद हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत, त्यांची मतं अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत. अशावेळी आमदार सतेज पाटील यांच्याविरुद्धची लढाई सहजासहजी महायुतीला लढणं शक्य नाही. त्यामुळं बिनविरोध करण्यासाठी पाऊल पुढं जाईल की काही झालं तरी एकतर्फी सत्ता महायुतीचीच हे ठरवण्यासाठी, हे ठासून सांगण्यासाठी महायुती मैदानात उतरणार हे लवकरच कळेल. येत्या महिनाभरात हे निश्चित कळेल. त्यामुळं लढाई होणार की बिनविरोध होणार हे 18 दिवसात निश्चित कळेल. कारण निवडणुकीचा मैदान आता जवळ आलेला आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकीचे बिगुल वाजणार हे नक्की आहे. त्यामुळे आता महापालिका, जिल्हा परिषदेनंतर कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात ज्या निवडणुकीकडे प्रचंड लक्ष आहे ती गोकुळची निवडणूक गाजणार हे नक्की आहे. त्यामुळे पाहूया आता गोकुळच्या निवडणुकीत काय काय होणार. आपल्याला सगळ्या आतल्या बातम्या, जर गोकुळ निवडणूक असू दे किंवा इतर कोणत्याही राजकीय बातम्या असू दे, तर आतल्या बातम्या, उद्याच्या बातम्या आज हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.